नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर वारंवार सांगत होतो की MIDCची परीक्षा मार्च महिन्यामध्येच होणारी आहे. तर मित्रांनो, आता जे आहे MIDC मार्फत परीक्षा पत्रकासंदर्भात एक सर्वात महत्त्वाची मित्रांनो अपडेट आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, ही जी अपडेट आहे जी की आताच 2 तासापूर्वीची मित्रांनो देण्यात आलेली आहे, जी की परीक्षा वेळापत्रकासंदर्भात आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर मित्रांनो, हे अधिकृत प्रसिद्धी पत्रक आहे किंवा सूचना पत्रक आहे जे की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत जे की जाहीर करण्यात आलं. या ठिकाणी तुम्ही तारीख देखील पाहू शकता, 13 मार्च 2024. जसं की मित्रांनो, आपण मागील महिन्यापासून सांगत होतो आपल्या टेलिग्राम ग्रुपवर की तुमचा अभ्यास हा कंटिन्यू ठेवा, येणाऱ्या मार्च महिन्यामध्येच आपली MIDCची परीक्षा होणारी आहे. त्या अनुषंगाने आपले टेस्ट सिरीज व लेक्चर देखील आपण कंटिन्यूली करत होतो. तर आता फायनली वेळापत्रक देखील आलेलं आहे. तर पाहूया आपण आता संपूर्ण काय यामध्ये सविस्तर माहिती. यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जो विषय आहे तो आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करणे बाबत. तर यामध्ये आता पाहूया आपण नेमकं कोणकोणत्या तारखा आहेत किंवा काय विशेष माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 34 संवर्गातील 802 पदांसाठी दिनांक 14/8/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेली असून दिनांक 2/9/2023 ते दिनांक 25/9/2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. त्या अनुषंगाने सरळ सेवा भरती 2023 मधील खालील पदांच्या या परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या अधिकृत केंद्रावर खालील दिनांकास घेण्यात येणार आहेत. म्हणजे की थोडक्यात जी MIDCची परीक्षा आहे जी की IPS या कंपनीद्वारे घेण्यात येणार आहे. तर आता याची संपूर्ण काही जी जबाबदारी आहे परीक्षेची ती IPS घेणार आहे. म्हणजे की ते परीक्षा सेंटर वगैरे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी तुमच्या हॉल तिकीटवर ते मेन्शन करण्यात येणार आहे. तर आता आपण पाहूया की नेमकं कोणकोणत्या पदांची परीक्षा कोणकोणत्या तारखेला असणारी आहे ते आता आपण पाहूया. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता जे की लघुलेखक उच्च श्रेणी गट क आणि लघुलेखक निम्न श्रेणी गट ख, लघु टंकलेखक गट क या पदांची परीक्षा जी आहे जी की येत्या 30 मार्च 2024 रोजी असणारी आहे. तर 30 मार्च पासून तुमची परीक्षा जी आहे मित्रांनो सुरू होणारी आहे. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या MIDCच्या तयारी करता तुम्ही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स किंवा टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक मिळवणार नसेल तर मित्रांनो लगेच मिळवून घ्या. त्यामध्ये आपण सर्व काही MIDCचा IPS पॅटर्न आधारित अभ्यासक्रम मित्रांनो आपण A to Z आपण कव्हर केलेला आहे, जो की तुमच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो. त्यामधले बरेच जे काही टॉपिक्स आहेत जे की आपण अंत्यदूत आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, जे की मागील विविध एक्झाममध्ये विचारली गेलेली प्रश्न आहेत आणि यामध्ये देखील ती येण्याची दाट संभाव्यता आहे. जर तुम्ही त्याचा अभ्यास केलात तर 100% मित्रांनो तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल. त्यामुळे जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक दिली आहे मित्रांनो. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून अवघ्या 5 मिनिटांमध्ये मित्रांनो तुम्ही मिळवू शकता आणि चांगल्या व उत्तम तयारीला या उर्वरित दिवसांमध्ये मित्रांनो तुम्ही देखील करू शकता. त्यानंतर पाहूया दुसरं पद कोणतं आहे तर कनिष्ठ अभियंता. तर याची देखील परीक्षा 2 एप्रिल रोजी होणारी आहे. त्यानंतर आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ आणि उप अभियंता स्थापत्य गट अ याची परीक्षा 3 एप्रिल रोजी होणारी आहे. तर लेखा अधिकारी गट ब आणि वरिष्ठ लेखापाल गट क याची परीक्षा 3 एप्रिल 2024 रोजी होणारी आहे. आणि जे 5वं पद आहे जे की सहयोगी रचनाकार गट अ आणि उपरचनाकार गट अ, सहाय्यक रचनाकार गट ब ह्याची परीक्षा 3 एप्रिल रोजी होणारी आहे. तर मित्रांनो, त्यांनी या प्रकारे जे आहे सध्या स्थितीमध्ये या एवढ्या पदांचं त्यांनी परीक्षा वेळापत्रक जे की जाहीर केलेलं आहे. तर येत्या 30 मार्चपासून तुमची परीक्षा सुरू होणारी आहे आणि 3 एप्रिलपर्यंत मित्रांनो चालणारी आहे. तर जे काही उर्वरित पदांची परीक्षा आहे वेळापत्रक लवकरच ते देखील जाहीर करण्यात येणार असेल, परंतु जेवढे काही परीक्षेचं वेळापत्रक दिलेलं आहे मित्रांनो ते अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्ही यापैकी पदांपैकी अर्ज केला असाल तर तुमच्या परीक्षा मित्रांनो येत्या 30 मार्चपासून सुरू होणारे आहेत आणि तुमचे ॲडमिट कार्ड येत्या 25 मार्चपासून तुम्हाला डाउनलोड करायला मिळणारे असतील. या संदर्भाचे सर्व काही SMS तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर मित्रांनो तुम्हाला पाठवले जातील, जेणेकरून तुम्हाला ते डाउनलोड करण्यात येणारे असेल. त्यामुळे तुमचा ईमेल आणि मित्रांनो तुमचे नंबर्स हे ॲक्टिवेट ठेवा, जेणेकरून तुम्हाला ॲडमिट कार्डचे जेव्हा SMS येतील तेव्हा ते तुम्हाला मिस होणारे नसतील. आणि मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून ठेवा. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो. त्या ठिकाणी आपल्या ग्रुपवर सर्व काही अपडेट तुम्हाला दिले जात असतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील किंवा टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक हवा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली
लिंक आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मित्रांनो ही होती अपडेट. जर अपडेट आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट लवकरात लवकर मिळवण्याकरता आणि तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.